तुझ्या आईने ज्या वेळेला सतत सांगितलं की तिथे करायचं नसेल तर करू नको पण जाऊन बस, त्यावेळेला मनात होणारी चलबिचल, तो येणारा राग, लहान असताना तू तो कसा मॅनेज केलास? इथलं मला सगळं मायाजाल, ज्याला आपण म्हणू की खेळणं, लपाछपी असेल किंवा काय, हे सोडवत नाहीये. ते क्षणापुरते. एकदा मी तिथे जाऊन बसले की मी नाचत नसले आणि मी जरी दुसऱ्यांचं बघत असले तरी मला वेळ कसा गेला कळत नाहीये. मला तिथे तसा कंटाळा येत नाहीये जसं म्हणायला पाहिजे तसं. आणि ते आठवड्यातनं 2दाच करायचं असं आईने सांगितलं होतं. असं नव्हतं की मला 7ही दिवस जायला लागते की मला तिने त्यागच करायला लावलाय कुठल्या तरी गोष्टीचा, असंही नव्हतं. आत्ताच्या मुलांची होते. मला असं वाटतं की आत्ताच्या मुलांच्या भावना खूप जास्त भडक आहेत आणि खूप जास्त लवकर रिॲक्ट होतात. ते एवढ्यासाठी की त्यांना एवढं एक्सपोजर मिळालंय सगळ्या गोष्टींचं. माझ्या लहानपणाच्या वेळेला करमणूक असं करणं किंवा म्हणजे एकमेकांबरोबर काही शेअर करणं किंवा काय, हे इतकं लिमिटेड गोष्टींशी संबंधित होतं की ते सुखाची कल्पना पण छोटी होती. त्यामुळे मग त्याचा उद्रेक असा झाला नाही मला वाटतं भावनांचं की असं कसं आई मला म्हणू शकते, फोर्सच कसा करू शकते, असं कधीच नाही. आईने सांगितलंय तर जायचं बस.